छान असा मसाला लागला पाहिजे चिकनला, हात गेला पाहिजे. मग हळूच असं हवरटासारखं असं काढायचं आहे. तर हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुम्हाला एक रेसिपी सांगणार आहे, जी की सिम्पल एक चिकन बिर्याणी असेल विथ लेस ऑइल अँड हाय प्रोटीन, ज्यात आपण चिकन वगैरे यूज करूया आणि पाहूया की त्याचा टोटल कॅलरी काउंट किती होतो आहे, जे की मी ऑलमोस्ट डेली खातो सध्या डाएटसाठी. मी सांगेल तुम्हाला माझं रुटीन काय, आणि माझं कॅलरी टार्गेट सध्या 1800मध्ये 150 ग्राम प्रोटीन, 50 ग्राम फॅट्स आणि राहिलेलं कार्ब्स आहे माझं. तर अशा प्रकारे मी सध्या रुटीन फॉलो करतो आणि डेलीचं टार्गेट अचीव करतो आहे. तर मी आज तुम्हाला जी रेसिपी सांगेल ती तुम्ही फॉलो करू शकता, ज्याच्यात रिजनेबल कॅलरी काउंटमध्ये हाय प्रोटीन डाएट कसं मिळतं. तर जास्त वेळ आपण वाया नको घालवायला. मी तुम्हाला दाखवतो की आपण इथं मी सध्या जपानमध्ये कसं फॉलो करतो आहे. तर रेसिपी सुरू करूया आणि पाहूया की आपण कसं बनवतो आहे सिम्पल चिकन बिर्याणी, ज्याचं कॅलरी काउंट मी तुम्हाला सांगतो की मी ट्रॅक कसं करतो. चला मग सुरू करू. तर सर्वात आधी मी घेतो आहे चिकन ब्रेस्ट आहे. तर त्याचं मी वेट करून दाखवतो की किती घेतो आहे मी क्वांटिटी वाईज. ते तुमच्यानुसार तुम्ही किती घेऊ शकता. टोटल 150 ग्राम चिकन आहे. तर चिकन नंतर टमाटर, कांदा, थोडंसं आलं आणि 2 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहेत. तर अनियन आहे 58 ग्राम, टमाटर ऑलमोस्ट 32 ग्राम. बाकी आलं लसूण एवढं काही मोजायची गरज नाही, पण त्याच्यात ऑलमोस्ट 5 ते 10 ग्राम भेटून जातं, तरी मोजून घेऊया. तेही 8 ते 9 ग्राम. जे 150 ग्राम चिकन होतं आपलं, आपण ते थोडंसं मीठ आणि हळद टाकून मॅरिनेट करून ठेवलं आहे. मागचे 5 मिनिट झालं आहे. 10 ते 15 मिनिट मॅरिनेट करून दिलं तरी काफी आहे. आता लास्ट पार्ट जो मोजायचा राहिला आहे आपला, तो आपण राईस मोजायचा आहे. सो राईस जो आहे तो पाहू शकता 75 ग्राम घेतला आहे. थोडासा धुवून घेतो. बाकी आपलं ऑलमोस्ट पाहू शकता की टोमॅटो, अनियन, जिंजर गार्लिक चॉप करून घेतलं आहे मी, आणि जे चिकन आहे ते रेडी आहे. आता आपण बनवायला घेऊया. थोडंसं पटपट होते ही रेसिपी, टाईम नाही लागत. ऑलमोस्ट 15 to 20 मिनिटमध्ये आपण करू शकतो आणि खाऊ शकतो. आता मी कुकर घेतो आणि पुढची रेसिपी दाखवतो तुम्हाला. इम्पॉर्टंट, मी ऑइल नाही यूज करत डाएटसाठी. मी अमूल घी यूज करतो. इथं मी 1 स्पून घेतो. 1 स्पूनमध्ये कमीत कमी एकदा मोजून घेतलं होतं मी, 5 ते 6 ग्राम ऑन एन ॲव्हरेज असतं. तर थोडंसं अजून घेतो, म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली मी 7 ते 8 ग्राम घी यूज करतो माझ्या चिकनच्या रेसिपीसाठी. तर तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे, टाकतो. झाल्यानंतर जिंजर गार्लिक चॉप टाकतो. छान असा वास सुटतो ह्या फोडणीचा, मजा येते. त्याच्यानंतर लगेच आपण कांदा टाकून घेऊ. तर थोडासा कांदा भाजला गेला. त्याच्यात आता हळद टाकतो मी. थोडीशी
हळद, त्याच्यानंतर जिरा पावडर. डाएटवर आहे त्यामुळे जास्त मसाले नाही टाकायचे, ठीकठाक टाकायचे. त्याच्यानंतर मीठ घेतो टाकून, थोडंसं मीठ. त्याच्यानंतर घरचा आपला महाराष्ट्रीयन काळा मसाला मम्मीने दिला होता. काळा मसाला गेला. सगळी कमाल काळे मसाल्याची आहे. आता घेतो टमाटर टाकून. आता याच्यात आपण टमाटर टाकू आणि परत छान असा मसाला आपण भाजून घेतला आहे. त्याच्यात आपण चिकन थोडंसं 2 मिनिट फिरवून घ्यायचं. थोडा चिकन आहे ना फिरवून घेतलं की चांगलं आपलं चिकन शिजतं. मग शिट्टी मारून पूर्ण शिजवायचं नाही, रॉमध्ये असं थोडंसं 2-3 मिनटं चिकनला पूर्ण मसाले लागोपर्यंत प्रॉपर फिरवून घ्यायचं. छान असा मसाला लागला पाहिजे चिकनला, आत गेला पाहिजे, मग चिकन एकदम टेंडर बनतं. मस्त बघा कसं दिसतंय, भयानक. आपल्या महाराष्ट्रीयन डिशेस एक नंबर आहेत खाण्यासाठी. हे सब मम्मी की कमाल आहे. तर काय नाही, आता मी याच्यात एकदम किंचित गरम मसाला टाकतो. एवढासा गरम मसाला, थोडासा. थोडीशी कसोरी मेथी घेतली टेस्टसाठी. बस एवढं बेसिक टाकून घ्यायचं आणि परत छान फिरवून घ्यायचं. हे जे चिकन आहे ना असंच फिरवून छान ठेवलं आणि थोडं 5-6 मिनटं जरी शिजवलं ना, खाण्यासाठी डाएटला एक नंबर आहे. मस्त. आता याच्यात मी एखाद चमचा हे टाकतो, आपलं दही. तर दही जपानमध्ये असं भेटतं, खूप चांगलं आहे, फेटलेलं भेटतं इकडं. दही संपत आलं आहे माझं. 1 चमचा जेवढं राहिलं तेवढं सगळंच टाकून देतो. हे आत्ता दही जे टाकले ते 25 ते 30 ग्राम आहे. घेतल्यानंतर परत एखाद 2 मिनिट असं दहीचा जो वास असतो कच्चापणा तो जाण्यासाठी 2 मिनिट असं चांगलं फिरवून घ्यायचं आहे. आता मस्त फिरवून झालेला आहे. कलर बघू शकता किती मस्त आलाय. तर थोडंसं असं फिरवून झाल्यानंतर हळूच असं हवरटासारखं असं काढायचं आहे आणि टेस्ट करायचं आहे. बघायचं आहे की कोणता मसाला किंवा तिखट मीठ कमी पडले का. तर मसाला भाजून झालेला आहे. हे चिकन आहे ना असंच एकदम लाईट फिरवून तुम्ही 5 मिनटं अजून खाल्लं तरी चालतंय. ते झालं. आता आपण त्यात टाकूया राईस. तर राईस आपण 75 ग्राम घेतला होता, 75 ग्राम राईस टाकल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी अजून टाकू आपण. हे टाकल्यानंतर असं आपली सिंपल डाएट परिपूर्ण बिर्याणी बनणार आहे. तर हे असं थोडंसं फिरून घ्यायचं. हे झाल्यानंतर चिकन जास्त दिसलं पाहिजे राईसमध्ये, तेव्हा कुठं बॅलन्स होतं आहे सगळा डाएट आपला. तर हे अशा प्रकारे सगळं आपलं मिश्रण झालेलं आहे. आपण 3 ते 4 शिट्ट्या करू याला आणि त्याच्यानंतर बघू की कसं बनलं आहे. तर गाईज आपली बिर्याणी बनवून रेडी झालेली आहे. कुकर तर उघडून बघूया कशी दिसते आपली बिर्याणी. ओके, दॅट लुक्स प्रिटी गुड आणि सुंदर टेक्स्चर आलं आहे त्याला. खालून आपण बघूया कच्ची वगैरे राहिली नाही. हां, मस्त शिजली आहे भात पण. तर अशी बिर्याणी बनवून एक टाईमचं लंच करू शकता डाएटसाठी. भयंकर छान दिसते बिर्याणी.
टेक्स्चरही भारी आलं आहे, कमी जास्त काही झालेलं नाही आहे. तर अशा प्रकारे आपली बिर्याणी बनवून रेडी झाली आहे. असेच डाएट रिलेटेड किंवा कुकिंग रिलेटेड व्हिडिओ मी पोस्ट करत राहील. बाकी अशाच व्हिडिओसाठी प्लीज सबस्क्राईब करत माझ्या चॅनलला. आणि सो दॅट्स इट फॉर द डे. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हॅव अ गुड डे.